करंजी अशा प्रकारच्या बिया गोळा करून काय करणार आहे, त्याचे आज आपण सीड बॉल बनवणार आहे. तर सीड बॉल तयार करण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे बघा. आपण काळी माती घेतलेली आहे, ही आहे काळी माती. त्याच्यानंतर या 2 डिश मध्ये आपण काय केलंय, खत घेतलंय आणि आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करून काय करणार आहे, याचा चिखल तयार करणार आहे. आणि चिखल तयार केल्यानंतर काय करणार आहे, त्याच्यामध्ये एक एक बी घालून त्याचे गोळे तयार करून ते सुकवणार. आणि नंतर मग समजा वारकरी असतील किंवा प्रवासी कोणी असतील तर अशा व्यक्तींकडे, किंवा आपण ज्यावेळेस गावाला जातो त्यावेळेस बसमध्ये बसलेलो असतो बरोबर, असे 4-5 बॉल आपल्यासोबत ठेवून ज्या ठिकाणी झाडं अजिबातच दिसत नाहीत अशा ठिकाणी काय करणार आपण, ते खिडकीतून ते बॉल आपण बाहेर रस्त्याच्या कडेला फेकून द्यायचे, की जेणेकरून पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर काय होईल, ते सीड बॉल्स मधल्या बिया त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये काय होतील, रुजतील आणि त्या ठिकाणी काय होतील, झाडं तयार होतील. अशा पद्धतीने आपण पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी थोडासा हातभार म्हणून आज हे सीड बॉल्स तयार करणार. सीड बॉल्स बनवण्यासाठी चिखल तयार केलाय. याच्यामध्ये आपण माती, काळी माती आणि खत हे दोन्ही एकत्र करून हे ओली माती म्हणजे याला आपण चिखल म्हणतो, तर हा चिखल तयार केलाय, माती तयार केली ओली माती. आता आपण काय करणार, याच्यापासून असा छोटासा याचा भाग घ्यायचा मातीचा, चिखलाचा म्हणजे, आणि त्या ठिकाणी काय करायचं, त्याला असा या ठिकाणी याला मध्यभागी काय करायचा, गोल करायचा, जवळून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये काय करायचं, हे एक बी टाकायचं. आता मी हे चिंचोका आतमध्ये टाकलं आणि काय करायचं, याला आपण असं गोल बनवायचा याचा. आणि हा झाला आपला सीड बॉल. आणि मग हा आपण काय करणार, पेपरवरती सुकायला ठेवणार. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, आता सीड बॉल